गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजच्या या तासिकेमध्ये आपण मेथड्स ऑफ डाईंग याच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. मेथड्स ऑफ डाईंग ह्या साधारणपणे 6 मेथड्स आहेत आणि याच्यापैकी पहिली मेथड जी आहे स्टॉक डाईंग याच्याबद्दलची आपली चर्चा मागच्या तासिकेमध्ये झालेली आहे. त्याच्या पुढची जी डाईंग मेथड आहे ती म्हणजे टॉप डाईंग. तर हे जे काही टॉप डाईंग आहे हे टॉप डाईंग कशा पद्धतीने वर्क करते किंवा टॉप डाईंगमध्ये काय केलं जातं या संदर्भातली माहिती आपण आता या ठिकाणी घेऊया. तर दुसरी पद्धत जी आहे वस्त्र रंगायची त्याच्यामध्ये टॉप डाईंग. तर टॉप डाईंग म्हणजे काय, तंतूपासून धागा तयार केल्यानंतर ते रंगवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे टॉप डाईंगमध्ये धागा रंगवण्यासाठी म्हणजे विंचरलेले जे लोकर असते, म्हणजे साधारणपणे ही जी पद्धत आहे ही फक्त उनी तंतूसाठी वापरली जाते किंवा लोकरीसाठी वापरली जाते. तर याच्यामध्ये लोकर जी आहे ती विंचरून त्याच्यानंतर ही जी पद्धत आहे टॉप डाईंगची ही त्याच्यावरती केली जाते. त्याच्यामुळे छोटे छोटे आणि आखूड तंतू जे आहेत ते साधारणपणे 1/4 इंचाचे तंतू हे त्याच्यापासून वेगवेगळे निघतात आणि हे नंतर छिद्र असलेल्या स्पूल्सवरती ठेवले जातात आणि नंतर रंगाचे द्रावण जे आहे ते त्याच्यावरती प्रवाहित केले जाते आणि मग याच्यामुळे धाग्यांवरती एकसारखा रंग जो आहे तो त्या ठिकाणी बसण्यासाठी म्हणजे धाग्याला रंग प्राप्त होण्यासाठी या टॉप डाईंगची मदत जी आहे ती घेतली जाते. आणि टॉप डाईंगमध्ये तंतूच्या नंतर म्हणजे धागा तयार होण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान ही जी टॉप डाईंगची पद्धत आहे ही केली जाते आणि टॉप डाईंगमध्ये फक्त उनी तंतू जो आहे फक्त लोकर जी आहे ती याच्यामध्ये रंगवली जाते. तिसरी पद्धत आहे यार्न डाईंग. आता यार्न डाईंग म्हणजे काय, तर तंतूपासून धागा तयार झाल्यानंतरची ही पद्धत आहे. म्हणजे धाग्याला रंगवण्यासाठी यार्न डाईंग पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीला यार्न डाईंग ही जी म्हणजे याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. याचा उद्देश सर्व धाग्यांना एकसारखा आणि पक्का रंग बसवणे होय. म्हणजे फक्त रंगच बसवणे नाही तर पक्का रंग बसवणे हा याच्या मागचा एक उद्देश असतो. या पद्धतीमध्ये रंगवलेल्या धाग्यांपासून कापड तयार केलेल्या वस्त्राचा रंग जो आहे तो या ठिकाणी पक्का असतो व तो आकर्षकही असतो. अशा प्रकारचे कापड धुताना त्याचा रंग फिक्का होत नाही. धाग्यांना रंगवण्याचा मूळ उद्देश असा आहे ज्यामुळे चौकोन किंवा रेषा असलेले जे डिझाईन्स आहेत ते वेगवेगळ्या रंगामध्ये आणि चांगल्या प्रकाराने तयार करण्यासाठी यार्न डाईंग ही मेथड जी आहे ती धाग्यांवरती वापरली जाते. म्हणजे चेक स्वरूपाचे डिझाईन्स जे आहेत ते तयार करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे धागे जे आहेत ते या ठिकाणी वापरले जातात. म्हणून यार्न डाईंग या मेथडनी जेव्हा धागे रंगवले जातात तर या वेगवेगळ्या रंगाच्या धाग्यांचा उपयोग चेक्सची डिझाईन तयार करण्यासाठी वापरला जातो. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे यार्न डाईंग करण्याची वेगवेगळी पद्धती आहे ज्याच्यामध्ये स्किन डाईंग. याच्यामध्ये धाग्यांच्या मोठ्या लडी किंवा लकच्या बनवल्या जातात आणि नंतर त्यांना रंग दिला जातो. या लकच्या ज्या आहेत त्या सैलसर असल्यामुळे रंग सगळीकडे एकसारखा आणि नंतर त्यांचा रंग जो आहे तो त्याला चांगल्या पद्धतीने बसत असतो. त्याच्याकरिता लकच्या ह्या एखाद्या वाड्यावर किंवा रिंगवर म्हणजे लाकडाच्या साच्यावरती किंवा रिंगवरती हे ज्या लकची म्हणजे बंडल्स जे आहेत ते अडकवले जातात आणि नंतर हे रंग असलेल्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा टबमध्ये बुडवले जातात आणि ही सर्वात महाग अशी रंगवण्याची पद्धत आहे. या प्रक्रियेमुळे रंग चांगला बसतो. धाग्याचा जो काही मऊपणा आहे, फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी कायम राहण्यासाठी मदत होते. साधारणपणे
सूटच्या कपड्यासाठी किंवा ड्रेस मटेरियल करता या पद्धतीने रंगवलेल्या धाग्यांचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आहे पॅकेज डाईंग. तर पॅकेज डाईंगमध्ये धागे हे रिळावर, कोनवर अशा प्रकाराने वस्तूवर गुंडाळलेले असतात. नंतर ते रंगवले जातात आणि या धाग्याचे पॅकेज जे आहेत म्हणजे रीळ किंवा कोन जो आहे तो छिद्र असलेल्या रॅकमधील दांड्यांवरती स्थिर ठेवले जातात आणि नंतर टाकीमध्ये बुडवले जातात. म्हणजे पहिल्या पद्धतीमध्ये लक्च्या किंवा बंडल जे आहे ते डायरेक्टली रंगाच्या द्रावणामध्ये बुडवलं जात होतं, परंतु इथे छिद्र असलेल्या भांड्यामध्ये हे बंडल्स किंवा ह्या लक्ष्या जे आहेत त्या अगोदर ठेवल्या जातात आणि मग नंतर ते भांडं जे आहे ते रंगामध्ये बुडवलं जातं किंवा टाक्यांमध्ये बुडवलं जातं. आणि टाक्यामध्ये रंग हे दाबाखाली जोरात आत बाहेर प्रवाहित केले जात असतात आणि विंचरलेल्या सुती धाग्यांवरती निटेड कपडे तयार करण्यासाठी या रंगवण्याच्या पद्धतीचा उपयोग जो आहे तो केला जातो. म्हणजे पॅकेज डाईंगमध्ये अशा पद्धतीने धागा रंगवला जातो आणि तो साधारणपणे सुती कपड्यांपासून कापड तयार करण्याकरता किंवा कापड विणण्यासाठी या पद्धतीच्या पॅकेज डाईंगचा उपयोग जो आहे तो केला जातो. त्याच्यानंतर आहे वार्प किंवा बीम डाईंग. तर ही पद्धत पॅकेज डाईंगसारखीच आहे, परंतु कमी खर्चाची ही पद्धत आहे. यामध्ये धागा हा सच्छिद्र अशा ताण्याच्या बीमवर किंवा चौकटीवर गुंडाळला जातो आणि हा बीम रंगाच्या दाब असलेल्या टाकीमध्ये बुडवला जात असतो. जेव्हा रंगीत तानाच्या धाग्यांचा उपयोग करून वस्त्र तयार करायचे असते तेव्हा या पद्धतीने रंगवलेल्या धाग्यांचा उपयोग केला जातो. आता इथे ताना हा शब्द आलेला आहे. तर ताण्याचा धागा म्हणजे उभा धागा. आपला जे वस्त्र आहे ते 2 धाग्यांनी बनलं असतं. एक म्हणजे ताण्याचा धागा आणि दुसरा म्हणजे बाण्याचा धागा. तर ताना म्हणजे उभा धागा आणि बाणा म्हणजे आडवा धागा. तर साधारणपणे ताण्याचे धागे रंगवण्यासाठी ह्या पद्धतीचा म्हणजे बीम डाईंगचा किंवा वार्प डाईंगचा उपयोग जो आहे तो ताण्याचे धागे रंगवण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर आहे स्पेस डाईंग. तर स्पेस डाईंग म्हणजे काय की धागा त्याच्या लांबीच्या दिशेने संपूर्णपणे न रंगवता अधूनमधून रंगवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये शेड्स जे आहेत ते त्या ठिकाणी निर्माण केले जात असतात. या प्रकारच्या पद्धतीने केलेल्या डाईंगला स्पेस डाईंग म्हणजे स्पेस ठेवला जातो. थोड्या थोड्या अंतराने धागा जो आहे तो त्या ठिकाणी रंगवला जातो, म्हणून याला स्पेस डाईंग असं म्हटलं जातं. याचा एक प्रकार म्हणजे नीट डाईंग ही पद्धत आहे. याच्यामध्ये निटिंग मशीनमध्ये धाग्यांचे आवश्यक आकाराचे फासे जे आहेत ते तयार होत असतात आणि अशा प्रकारची ही मशीन सेट केली जाते. विणलेले कापड नंतर रंगवले जाते आणि डिनिट म्हणजे टाके उसवणे याच्यामध्ये केली जाते. रंग धाग्याच्या फाशांना किंवा लूप्सला पक्का बसतो, परंतु जे धागे एकमेकांना क्रॉस होतात तेथे हा रंग लागत नाही. अशा प्रकारे धागा उलटून पालटून रंगवला जातो. म्हणजे काही भागाला याच्यामुळे रंग लागत नाही. जिथे धागा जो आहे तो क्रॉस होतो म्हणजे एकमेकांना क्रॉस केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने इकडे जेव्हा तो वळतो तेव्हा इकडचा जो पार्ट असतो तो त्या ठिकाणी रंग जास्त प्रमाणात शोषत नाही, म्हणून त्या ठिकाणी एक गॅप स्वरूपाची त्या ठिकाणी राहत असते, म्हणून त्याला स्पेस डाईंग असं म्हटलं जातं. तर साधारणपणे आपण जे आहे ते आत्ता जे आहेत ते या डाईंगचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा जो डाईंगचा प्रकार आहे किंवा पुढची जी डाईंगची मेथड आहे ती म्हणजे आहे पीस डाईंग. तर ही जी पीस डाईंग जी आहे ही कशी असते आणि कशावरती केली जाते, तर साधारण पीस डाईंग जी आहे ती तयार झालेल्या कपड्यांवरती ही पद्धत जी आहे ती वापरली जात असते. आणि या पीस डाईंगसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा देखील वापर केला जात असतो. म्हणजे एकाच पद्धतीने पीस डाईंग होत नाही. जसं की आत्ता आपण बघितलं की एकाच पद्धतीने यार्न डाईंग पण होत नाही. यार्न डाईंग करण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या मेथडचा किंवा पद्धतींचा वापर करतो.
तसंच पीस डाईंगमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर जो आहे तो केला जातो. तर पीस डाईंग जी आहे ती साधारणपणे बाजारात उपलब्ध असलेले बहुतांशी कापड जे आहे ते याच पद्धतीने रंगवलेले असते. या पद्धतीमुळे कापड हे चांगल्या पद्धतीने रंगवले जाते. तंतू किंवा धाग्याच्या रंगापेक्षा ह्या कपड्याला रंगवणे हे कमी खर्चाचे, म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे पीस डाईंगमध्ये जे कापड रंगवतो आपण त्याचा जो काही खर्च आहे तो तंतू रंगवणे किंवा धागा रंगवण्यापेक्षा स्वस्त आहे किंवा कमी खर्चामध्ये हे काम होतं. या पद्धतीमध्ये कापड निर्मात्याला ग्राहकाच्या मागणीनुसार आणि आवडीनुसार आणि सोबतच फॅशननुसार कपड्याला वेगवेगळे रंग जे आहेत ते या ठिकाणी देता येतात. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कापड रंगवायचे असते तेव्हा कॅटिन्युअस रेंज मशीन म्हणजे ह्या मशीनचा उपयोग जो आहे तो खूप जास्त प्रमाणात कापडाला रंग द्यायचा असेल तर त्या ठिकाणी या मशीनचा वापर केला जातो. कापडाचे छोटे छोटे गठ्ठे तयार करून ते वेगवेगळ्या गटात किंवा बॉक्समध्ये किंवा बॅचेसमध्ये रंगवले जातात आणि ही पद्धत अतिशय समाधानकारक अशी आहे, कारण यामुळे रंग चांगले बसतात व रंग जे आहेत ते लवकर सुटत नाहीत किंवा निघत नाहीत आणि फक्त वापरलेले रंग हे त्या ठिकाणी योग्य असायला पाहिजे. म्हणजे त्या रंगाची मजबूती म्हणजे त्या रंगाचा टिकाऊपणा म्हणजे वस्त्रावरती टिकून राहण्याचा जो गुणधर्म आहे याच्यावरती त्या रंगाचा टिकाऊपणा जो आहे तो त्या ठिकाणी अवलंबून राहत असतो. या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे कापड रंगवता येते. मग ते कापड कोणत्याही तंतूपासून किंवा धाग्यापासून बनलेले असले किंवा मिश्र तंतूपासून किंवा मिश्र धाग्यापासून बनलेले असले तरीही कापड एकाच प्रकारच्या तंतूपासून किंवा धाग्यापासून बनलेले असले तेव्हा रंगवण्याची प्रक्रिया ही या ठिकाणी सोपी जाते. म्हणजे मिक्स धाग्यापासून बनवलेले तंतू हे रंगवले जातात, परंतु एकाच तंतूपासून बनवलेले जर कापड असेल तर ते रंगवणं या पद्धतीमध्ये थोडंसं सोपं जातं, कारण तेव्हा योग्य अशा एकाच रंगाची निवड जी आहे ती या ठिकाणी करता येते किंवा केली जाते. परंतु जेव्हा कापड वेगवेगळ्या किंवा मिश्र तंतूपासून बनलेलं असतं तेव्हा त्या कपड्यांवरती रंग निवडताना किंवा रंग लावताना रंग प्रक्रिया करताना वेगळ्या पद्धतीचा उपयोग जो आहे तो करावा लागतो आणि या पद्धतीमध्ये क्रॉस डाईंग, युनियन डाईंग असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता युनियन डाईंग म्हणजे काय तर विविध तंतूपासून किंवा विविध धाग्यांपासून तयार झालेलं जे कापड आहे म्हणजे मिश्र धागे किंवा मिश्र तंतू यांच्यापासून तयार झालेले जे धागे आहे याला एकाच रंगात रंगवण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे युनियन डाईंग होय. तर ही विविध तंतूंना एकच रंगछटा द्यायची असते आणि यासाठी विविध प्रकारचे रंग या ठिकाणी वापरले जातात व हे करण्याकरिता सर्व प्रकारच्या तंतूकरिता किंवा धाग्यांकरिता जे वेगवेगळ्या प्रकारचे रंग लागतात ते सर्व एकाच रंगाच्या टाकीत किंवा टबमध्ये टाकले जातात आणि त्याच्यानंतर युनियन डाईंग ही जी काही प्रक्रिया आहे ती मिश्र तंतूंवरती किंवा मिश्र धाग्यांच्या कपड्यावरती कापड रंगवण्यासाठी जी आहे ती केली जाते. त्याच्यानंतर आहे क्रॉस डाईंग. तर धाग्यांवरती किंवा कापडावरती क्रॉस डाईंग ही विविध प्रकारे करता येते. याच्यामध्ये विविध परिणाम जे आहेत ते कपड्यांवरती त्या ठिकाणी प्राप्त करता येतात. पहिला प्रकार म्हणजे स्टॉक डाईंग किंवा यार्न डाईंग किंवा पीस डाईंग यांचा एकत्रित उपयोग होय. क्रॉस डाईंगमध्ये विविध व आकर्षक रंग जे आहेत ते कपड्याला प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ ताण्याचे किंवा बाण्याच्या धाग्यांना स्टॉक डाईंग किंवा यार्न डाईंग करता येते व धाग्यांचा एक सेट न रंगवलेल्या स्थितीत या ठिकाणी ठेवता येतो. कापड विणल्यानंतर पीस डाईंग पद्धतीने तो राहिलेला भाग जो आहे तो या ठिकाणी रंगवता येतो व जे धागे न रंगवलेल्या स्थितीत होते त्यांना दुसऱ्या रंगाच्या टाकीत टाकून पुढं सरकवलं जातं किंवा दुसऱ्या रंगाच्या टाकीत टाकून त्या भागाला रंगवलं जातं. आणि याशिवाय ज्या धाग्यांना स्टॉक डाईंग किंवा यार्न डाईंग केली होती त्यांना अधिक रंग त्याच्यामुळे मिळतो आणि अधिक रंग त्याच्यावरती दिला जातो आणि कपड्याला
पीस डाईंग पद्धतीने रंगवले जाते. वनस्पतीज धातूबरोबरच प्राणीज तंतूंचाही कपडा रंगवण्यासाठी बनवण्यासाठी याचा एकत्रित उपयोग जो आहे तो केला जातो. आपण पीस डाईंग पद्धत जी आहे ती रंगवण्याकरता वापरावी व 2 वेगवेगळ्या रंगाचे टब या ठिकाणी वापरलेले असतात. कापड या दोन्ही टबमध्ये बुडवला जातो व ज्या तंतूकरिता जो विशिष्ट रंग वापरायचा असेल त्या तंतूवरती तो रंग बसतो आणि दुसरा रंग त्या तंतूकरता वापरला असेल तर त्या तंतूवरती दुसरा रंग बसतो. अशा प्रकारे विविध रंग असलेला सुंदर परिणाम या डाईंगमध्ये आपल्याला कपड्यांवरती प्राप्त होत असतो. एकाच रंगाच्या टबमध्ये माईंट टाकले जाते, त्याच्यामुळे ज्या तंतूवर तो रंग पक्का बसत नाही त्यावर देखील तो पक्का बसतो. अशा प्रकारे क्रॉस डाईंगकरिता 2 वेगवेगळ्या रंगाच्या टाक्यांचा उपयोग वापरण्याची गरज नसते व त्यामुळे कापडाची किंमत देखील वाढत नाही. क्रॉस डाईंग आणखी एक पद्धत म्हणजे एकाच रंगाच्या टाकीमध्ये किंवा टबमध्ये विविध तंतूकरिता किंवा 2 वेगवेगळ्या तंतूंकरिता लागणारे वेगवेगळे रंग एकत्रित घेऊन त्याच्यामध्ये कापड बुडवले जाते. उदाहरणार्थ कापड विस्कॉज रेयॉन किंवा असिटेट या धाग्यापासून तयार झालेले असल्यास त्यांना आधी स्पष्ट केल्याप्रमाणे क्रॉस डाईंग करावे आणि रंगाच्या टबमधून कापड काढल्यानंतर विस्कॉज रेयॉन एका रंगात रंगवलेले दिसेल व ॲसिटेट हे दुसऱ्या रंगात रंगवलेले दिसेल. म्हणजे याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या तंतूंसाठी जी पद्धत वापरली जाईल त्या पद्धतीनुसार दोन्ही रंग जरी एका टाकीमध्ये असले तरी विस्कोजवरती बसणारा रंग हा विस्कोजवरतीच बसेल आणि रेयॉनवरती बसणारा रंग हा रेयॉनवरती बसेल. म्हणजे विस्कोजवरचा रंग हा रेयॉनवरती बसणार नाही आणि रेयॉनवरचा रंग हा विस्कोजवरती बसणार नाही. म्हणून सेपरेटली एकाच टाकीत 2 रंग जरी मिक्स केलेले असले तरी तो जो वस्त्रतंतूसाठी तो रंग बनलेला आहे तो तंतू त्या रंगाला शोषून घेतो आणि अशा पद्धतीने पीस डाईंगच्या माध्यमातून वस्त्राची रंगाई जी आहे ती केली जाते. परंतु पीस डाईंगची पद्धती म्हणजे पीस डाईंग जे आहे ते कपड्याला रंगवण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे तयार कपड्याला रंगवण्यासाठी वापरलं जातं. तर पीस डाईंगच्या माध्यमातून किंवा पीस डाईंगच्या माध्यमातून कपडा रंगवण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर या संदर्भात बोलताना आपण पुढच्या तासिकेमध्ये हा जो आहे की पीस डाईंगच्या पद्धती म्हणजे मेथड्स ऑफ पीस डाईंग, तर या पद्धती ज्या आहेत त्या आपण पुढच्या तासिकेमध्ये बोलूयात. आत्ताच्या या तासिकेमध्ये आपण डाईंगच्या ज्या पद्धती ज्याच्यामध्ये टॉप डाईंग आणि यार्न डाईंग आणि पीस डाईंगची प्रायमरी मेथड ही आपण या ठिकाणी बघितलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये पीस डाईंगच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा मेथड्स ऑफ पीस डाईंग याच्या संदर्भामध्ये आपण बोलू. आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. पुढच्या तासिकेमध्ये भेटूया. धन्यवाद.